कमीत कमी संपर्क करायला तुम्ही माझ्या धर्माच्या नावाने काम करण्यासाठी लावतो. त्याच्यामध्ये मी आता आमच्या मोबाईलचे लोक करतो म्हणून जावे आमचे बडे येणारच आहे उद्यापासून ते जागा बघतीलच कंपाऊंड वगैरे नसते जागा घेतली ही जागा घेतली याचं कारण असं की आपल्या धर्मामध्ये भरपूर प्रश्नाची वगैरे त्यांना शिक्षणासाठी प्रश्न उभा राहतो राहायची खायची सोय नाही मायबाप नसतील माय आहे बाप नाही बाप असेल माय नाही अशी पोरं असतील त्या पोरांना आपल्या संस्कृतीमध्ये दौडी जाईल ना सर इकडं दाखर कोणाचे मायबाप वागवणार कोणी नसेल इकडं दाखल आहे रे त्याला कॅमेरा करत म्हणतो तू मोबाईल सर अरे मोबाईल ताज्या आशा बेकारचं वर्षापासून आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आमच्या वडनेर सावतावाडी रामनगर आणि खाकुर्डी या चारही गावांच्या वतीने तो हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या तिसऱ्या वर्षासाठी पहिल्या वर्षी ज्यांनी रोपं लावलेले असे खानदेश रत्न आमचे विनोद महर्षी आणि भक्तपरायण रविकिरणजी महाराज यांनी पहिल्या वर्षी रोपं लावलेलं आहे आणि ते मोठं बहरत 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 मागच्या वर्षी कबीर महाराजांच्या माध्यमातून परत सर्व गावकऱ्यांच्या सर्व तरुण वर्गांच्या सानिध्यातून याही वर्षी परत रविकिरणजी महाराजांचं आगमन झालेलं आहे. आपण दोघा टाळ्यावरून स्वागत करायचं आहे या सोहळ्यासाठी. नेर पासून पूर्ण नेर असेल मध्य असेल ककानी भडगाव कंजवाडी रामपुरा गारेगाव पोहाणे गोवाडी बिराण चिचवड नंतर आजन वडील भायगाव हे या ठिकाणून परत संपूर्ण भुजनेश्वर नगर असेल दोन्ही कोटरा असेल वायगाव सुंदर संपूर्ण 20-25 खेड्याचे या ठिकाणी आणि भक्तपरायण रविकिरण महाराजांचे प्रेम करणारे सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहे. म्हणून आमच्या गावाच्या वतीने तुमचं आम्ही जोरदार स्वागत करतोय. टाळ्यातून आपण स्वागत करायचे गावकऱ्यांचे. त्यानंतर या सोहळ्यासाठी ज्या गुणीजनांची साथ आलेली आहे असे असणारे हरिभक्तपरायण गायनाचार्य पावसाळजी महाराज असेल योगेश महाराज असेल त्यामध्ये नामदेव मामा विनेकरे असतील कौशिकी असेल त्यानंतर आमचं सुभाष भाऊ महाजन अंबाशंकर असेल वाघोड्याचं संपूर्ण मंडळ असेल शिवाजी महाराज मिस्त्री असतील गुडके दादा असेल आमचे गावचे ज्येष्ठ वारकरी मोहनजी भाऊ असेल त्यानंतर संपूर्ण चौकार महाराज मंडळी विनेकरी मंडळी गायनाचार्य मंडळी संपूर्ण गावातील सर्व भजनी मंडळ काकरी मंडळी सर्व महाराज मंडळी 3 दिवसापासून जे सेवा करतायत सर्व या सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्वांचा आम्ही आभार मानतो. त्यानंतर पुढच्या वर्षी सुद्धा या तोला मापामध्ये या ठिकाणी 16 होणार आदिवासी पब्लिक काय पण आमनी पब्लिक 22 तारीख असेल कोणत्याही 4 दिवसामध्ये पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. ही सर्व या ठिकाणी जेवढे प्रेमी मंडळी आलेले भगवत प्रेमी यांनी सुद्धा ही नोंद घ्यायचे. त्याच्यामध्ये एक सर्वात 1 मिनिटाची 7 तारखेला आपल्या आचल नगरीमध्ये 7 तारखेला विशाल महाराज थोड्याचं कीर्तन होणार आहे. त्यानंतर आमच्या वर्णेश्वर सिद्धेश्वराचे जे ग्रामदेवत आहे यांचा सुद्धा महाशिवरात्री सोहळा या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर गुढीपाडव्याला म्हणजे नवीन वर्षाला या ठिकाणी श्री महाराष्ट्रात पूर्ण ख्याती आहे असे ललित महाराज शिव महापुराण होणार आहे. त्यानंतर आपल्या पोटऱ्या पाट्याजवळ पुष्पेश्वर नगरामध्ये 17, 13 मार्च 14 मार्च 15 मार्च माऊली महाराज फटाळे असतील. त्यानंतर सागर महाराज बोराटे पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर आणि गजानन महाराज वसाळेकर या 4 कीर्तनाला सर्व भाविकांनी हजर राहायचे आहे. त्यानंतर महाराज सोबत आलेले सर्व आमचे ड्रायव्हर असतील आणि सर्व महाराजांचे प्रेमी मंडळी या ठिकाणी आले आणि दूरदर्शन चॅनलचे सर्व नामदेव असेल विशाल भैया असेल नंतर आमचे सर्व मालेगावची टीम असेल त्यानंतर जनता साऊंड साठी नाव प्रख्यात आहे तुषार भाऊ
या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळी वाजून द्यायचं आहे. कुठलं? काय बोलायचं? तरी सुद्धा कलवरीच्या सप्त्याला सगळ्यांनी हजर राहायचं आणि या सोहळ्यासाठी लाईटिंग मंडप व्यवस्था सुदर्शन मंडप यांच्याकडनं असते. या सर्व कार्यक्रमासाठी सर्व परिसरातील भाविकांनी यासाठी या कार्यक्रमासाठी ज्यांची खूप सेवा असते सर्व आमचं वंदन पोलीस स्टेशन असेल, वीज महामंडळ असेल, सर्वांचे सर्व बाधा समितीतर्फे सर्व व्यापारी आणि हिंदू समाजाकडनं सगळे आम्ही तुमचे ऋण पब्लिक कुठे चालली बघा आता. मला तुमचं सांगते सर्वांनी 2 मिनिटांसाठी भगवंताच्या दरबारात हाजरी लावायची. ज्यांनी देवासाठी आणले त्यांना संसारात नांदायची गरज पडत नाही, फक्त 1 ते 2 मिनिटासाठी. महिना
की आता थांब ना शॉर्ट द्यायला पाहिजे ना ना